आज माझे खास पाहुणे आहेत प्रभाग क्रमांक 12 मध्ये श्रीयुत बाळासाहेब बोरके साहेब. 3 वर्षात प्रशासनाने कोणतीही कामं केलेली नाही आहेत की कोणत्या कामाला गेलं तरी म्हणजे उलट उत्तरं देणं, नागरिकांची व्यवस्थित न बोलणं, अशा पद्धतीने त्यांची वागणूक असते. त्यासाठी नगरसेवक हे हा माणूस पाहिजेच त्या पदावर. प्रत्येक 5 वर्षाला ही निवडणूक झालीच पाहिजे. म्हणजे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मधला दुवा म्हणून नगरसेवक हा पाहिजेच. पत्रेवाले आहेत त्याच्यामुळे जो अडथळा होतो तो दूर केला पाहिजे. जे पत्रेवाल्यांचा नागरिकांना त्रास होतो, आमचं काम आहे ते नागरिकांचं समस्या दूर करणे आणि ते पत्रेवाले हटवणे. कोणताही माणूस स्वतःहून गुन्हेगार होत नसतो. तिथली परिस्थिती निर्माण करत असते. ती परिस्थिती निवडली तर माणूस गुन्हेगार होणार नाही अशी माझी खात्री आहे. गरीब घरातली 4 जे खेळाडू आहेत त्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा खूप उपयोग होतो. माझी माहिती तुम्ही जरी माझ्या प्रभागात घेतली तरी तुम्हाला हे सांगतील की हा माणूस एकदा ते करून दिल्यानंतर त्याच्यात परत कुठला इंटरफेअर करायला आले. दोन 2026 या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमधील अनेक उमेदवारांशी आपण चर्चा करत आहोत. त्यांचं मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांचे प्रभाग, त्या प्रभागाच्या समस्या, त्या प्रभागाची वैशिष्ट्य हे सगळं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि आज माझे खास पाहुणे आहेत प्रभाग क्रमांक 12 मध्ये श्रीयुत बाळासाहेब बोरके साहेब. नमस्कार बाळासाहेब, खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या कार्यक्रमामध्ये. साधारण गप्पा एवढंच आपलं स्वरूप असणार आहे, ज्यामध्ये आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत की महानगरपालिकेच्या या ज्या होणाऱ्या निवडणुका आहेत, तसं पाहिलं तर निवडणुका झाल्या होत्या 2017 त्यानंतर निवडणुका झाल्या नाहीत. जी काही कारणं असतील ती न्यायप्रविष्ट असतील, त्यामुळे आपण त्याविषयी न बोललेलं बरं. परंतु निवडणुका झाल्यानंतर नगरसेवक जे 5 वर्षे राहिले त्यांनी लोकांच्या समस्या सोडवायचा प्रयत्न केला. त्यानंतर 3-3.5 वर्ष जवळजवळ आता ते नगरसेवक कोणी नाहीच आहेत. तर तुम्हाला स्वतःला यामध्ये काही फरक जाणवतो का? हा प्रश्न मी तुम्हाला हक्काने का विचारू शकतो, कारण तुम्ही अनेक टर्म्स नगरसेवक म्हणून आणि महानगरपालिकेच्या अनेक पदांवरती तुम्ही काम केलेलं आहे. तर तुम्ही याच्याकडे कसं पाहता? वास्तविक पाहता नगरसेवक म्हणजे समाजसेवक म्हणून त्या प्रभागात काम करत असते. अधिकारी वर्ग नागरिकांची व्यवस्थित त्यांची कामं करत नाही किंवा कोणत्या बाबतीत चर्चा करत नाही किंवा भेटत नाहीत ते लोक. त्यासाठी मधला दुवा काम करणारा माणूस मध्ये पाहिजे. 3 वर्षात प्रशासनाने कोणतीही कामं केलेली नाही आहेत की कोणत्या कामाला गेलं तरी म्हणजे उलट उत्तरं देणं, नागरिकांची व्यवस्थित न बोलणं, अशा पद्धतीने त्यांची वागणूक असते. त्यासाठी नगरसेवक हे हा माणूस पाहिजेच त्या पदावर. तो लोकांची व्यवस्थितरित्या काम करू शकतो आणि नगरसेवक हा नागरिकांना अवेलेबल असतो. काय जाता येतं तरी त्यांनी कुठलंही काम सांगू शकतो. पण नागरिक हेलपाटे घालून पण अधिकारी भेटत नाही, त्याच्यामुळं कामं रखडली जातात. आणि प्रत्येक 5 वर्षाला ही निवडणूक झालीच पाहिजे. म्हणजे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मधला दुवा म्हणून नगरसेवक हा पाहिजेच. आणि लोकशाहीचं मूळ आहे तेच ही लोकप्रतिनिधींची निवडणूक आहे, ज्यातनं लोकांना एक संधी मिळते लोकप्रतिनिधींना निवडण्याचा. माझा पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारेल की जो तुमचा प्रभाग आहे त्या प्रभागाविषयी, त्या प्रभागाच्या वैशिष्ट्यांविषयी आम्हाला थोडं सांगाल का? तुमचा प्रभाग 50% झोपडपट्टी, 30-40% सुशिक्षित, असं सर्व जाती धर्माच्या लोकांनी एक झालेलं आहे. आता वडरवाडी भाग घेतला, त्या ठिकाणी झोपडपट्टी भरपूर आहे, तिथल्या समस्या भरपूर असतात. तर त्या ठिकाणी लोकांची इच्छा असेल, लोकांनी स्वतःहून जो ठरवून तिथलं डेव्हलप करायचे, त्या भागात काम जास्त प्रकारे करता येतं. पाण्याचा प्रश्न आहे, बंगले लाईन वगैरे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी तो पाणी प्रश्न सोडवला तरी तो चांगल्या प्रकारे म्हणजे तिथं एक काम करता येतं. जमनी महाराज रोड आहे, फर्ग्युसन कॉलेज वगैरे या ठिकाणी माझ्या काळात आपण त्यावेळेला झालेलं आहे. पण जे पत्रेवाले आहेत त्याच्यामुळे जो अडथळा होतो तो दूर केला पाहिजे. त्या पद्धतीने पुढं काम करता येईल. हा पथारीवाल्यांचा तुम्ही जो मुद्दा सांगितला त्यामध्ये एक बरीचशी बातम्या वगैरे आल्या होत्या की त्यामध्ये परप्रांतीय आणि परदेशीय
अशा अनेक लोक सापडले होते. तर ती समस्या खरी काय आहे आणि अजूनही तशी आहे का ते? परप्रांतीय सापडले का नाही याचे म्हणजे परफेक्ट आपल्याला माहिती नाही. तिथल्या जे पत्रेवाल्यांचा नागरिकांना त्रास होतो. आमचं काम आहे ते नागरिकांचं समस्या दूर करणे आणि ते पत्रेवाले हटवणे. बाकी ते सापडले का नाही हे आता मी सांगू शकत नाही, कारण मला 100% माहिती नाहीत की ते परप्रांतीय आहेत का नाही. पण ते हटवणं हे आमचं काम आहे आणि ते 100% जर उद्या मी उभं राहिलो, मी निवडून आलो, तर ते 100% मी काम करू शकतो, एवढी खात्री आहे मला. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे एक उच्चभ्रू वर्ग सुद्धा आहे तुमच्या प्रभागामध्ये आणि त्याचप्रमाणे वडारवाडी किंवा अशा प्रकारच्या वसाहती देखील आहेत. साहजिकच आहे की अशा क्षेत्रांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण किंवा बाकीचे जे होणारे त्रास आहेत ते तुमच्या इथं होत असावेतच. परंतु त्यांना आळा घालण्यासाठी आत्तापर्यंत तुम्ही काय केलं आणि इथनं पुढचं तुमचं काय विजन असणार आहे की अशा प्रकारच्या गुन्हेगारीला आळा बसेल? पहिली गोष्ट जे गुन्हेगार आहेत, त्यांना 4 गोष्टी समजून सांगून या मार्गाला जाऊ नये, अशा पद्धतीने पहिलं काम केलेलं आहे मी माझ्या भागात. आणि कोणत्याही बाबतीत त्यांच्या पोलिसांचं संरक्षण वगैरे या बाबतीत मी कधी त्यांच्या पाठीशी उभं राहिलो नाही. चुकी झाली तर त्या चुकीची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे. अशा प्रकारे वागण्यामुळे गुन्हेगार कमी झालेले आहेत. आणि शक्यतो दोघांची जी वादविवाद गोष्टी असते त्या मिटवण्याचा जास्त असं आपण प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढे पण तो करत राहील. कोणताही माणूस स्वतःहून गुन्हेगार होत नसतो. तिथली परिस्थिती निर्माण करत असते. ती परिस्थिती निवडली तर माणूस गुन्हेगार होणार नाही, अशी माझी खात्री आहे. म्हणजे आणि तसा मी 15 वर्ष म्हणजे माझ्या जेव्हापासून कळतं तेव्हापासून मी तसा प्रयत्न केलेला आहे आणि त्या गोष्टी झालेल्या आहेत. गुन्हेगार लोक चांगल्या लाईनीला व्यवसायाला असे कामाला लागलेले. म्हणजे तुमच्या प्रयत्नांना यश मिळत गेलेलं. तुम्ही जेव्हा काही पदांवर होतात महानगरपालिकेमध्ये, त्यावेळेला त्या पदांवर असताना तुम्ही जी काही चांगली कामं केली त्यांच्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल का? स्टँडिंग कमिटी नगरसेवक असताना क्लाइम्बिंग वॉल म्हणून एक पुणे शहरात आपण निर्माण केलेली आहे. त्या वॉल मध्ये गरीब घरातली 4 जे खेळाडू आहेत त्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा खूप उपयोग होतो. आणि मी माझं एक तत्व ठेवलेलं आहे पहिल्यापासून, महानगरपालिकेच्या कोणत्याही वस्तू आपल्या संस्थेला घ्यायच्या नाही. वैयक्तिक मी ज्या बद्दल आहे त्या कुणाला घ्यायच्या नाही. जे संस्था चालवतात त्यांनी त्या व्यवस्थितरित्या चालवा, याच्यासाठी आपण फक्त देखरेख लांबून करायची. म्हणजे माझी माहिती तुम्ही जरी माझ्या प्रभागात घेतली तरी तुम्हाला हे सांगतील की हा माणूस एकदा ते करून दिल्यानंतर त्याच्यात परत कुठला इंटरफेअर करायला आलेला नाही. त्याचप्रमाणे एव्हिएशन गॅलरी म्हणून विमानाचं एक प्रदर्शन, संपूर्ण जगातले जे विमानाचे मॉडेल्स आहेत ते मॉडेल्सचं एक आपण एव्हिएशन गॅलरी तयार केलेली आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे भारतात तरी सार्वजनिक अशी एव्हिएशन गॅलरी नाही. असू शकते एका दुसरी, माझं चुकत असेल, पण ती एव्हिएशन गॅलरी आपण निर्माण केलेली आहे महानगरपालिकेमार्फत आणि त्या चांगल्या प्रकारे ते एक संस्था घेतली ते व्यवस्थित चालवतात. म्हणजे माझ्या आयुष्यातली मला लोकांनी जे नगरसेवक पद दिलं किंवा लोकांची सेवा करायची संधी मिळाली, ह्या 2 गोष्टी ज्या केल्यात त्याचा मला मानसिक भरपूर आनंद मिळतो. म्हणजे मानसिकता की आपण पुणे शहरासाठी काहीतरी योगदान देऊ शकतो. माझं याचप्रमाणे बाकीच्या गोष्टींकडे तर आपण पाहूच, परंतु मधल्या काळामध्ये एक फार आव्हानात्मक परिस्थिती आपल्या सगळ्यांसमोर आली होती आणि ती जी होती ती कोरोनाची होती. त्यावेळेला अख्खं जगच थांबलं होतं. जे उच्चभ्रू लोक आहेत त्यांना जास्त फरक पडण्याचा संबंध नव्हता, परंतु जी झोपडवस्ती आहे किंवा अशा प्रकारच्या ज्या वस्त्या आहेत तिथं खूप लोकांना फरक पडला होता. तर तुमचे अनुभव काय तुमच्या प्रभागाच्या संदर्भातले आणि तुम्ही काय काम त्यावेळेला लोकांसाठी केलं होतं? त्यावेळेला सर्व परिस्थिती खूप गंभीर झाली होती. त्यावेळेला एक औषध म्हणजे गोळ्यांचे एक औषध होतं, त्या मी मागून घेतले होते. त्या प्रत्येकाला एक मानसिकता म्हणजे करोनाच्या काळात तुमची मानसिकता महत्वाची असते. वातावरण असं होतं की माणूस घाबरून जात होतं. ते मानसिकतेच्या आणि औषध, आता त्या औषधाचं नाव मला माहीत नाही, पण ते आपण ते सगळ्यांना घरोघरी देण्याची आपण व्यवस्था केली होती. दुसरे धान्य वाटप, पण मी स्वतःहून पुढे गेलो नाही, माझं नाव कुठे घेतलं नाही, कुठं फोटो काढायला गेले नाही. अशा प्रकारे जेवढी मदत करता येईल त्या प्रकारे मदत आपण केलेली आहे. मास्क वाटणे, ते सॅनिटरी सगळं अशा प्रकारे आपण मदत केली आहे. पण त्या काळात मी एकही फोटो काढलेला नाही किंवा कुठल्याही माझ्या नावाची चर्चा केलेली नाही. हे माझं कर्तव्य होतं
लोकांसाठी समाज काम करणं महत्वाचं हा. होतं, प्रसिद्धी महत्वाची नव्हती तुमच्यासाठी. आणि मी पहिल्यापासून प्रतिष्ठेच्या म्हणजे लांब आहे. मी सांगतो ना माहिती घ्या तुम्ही की त्या गोष्टीपासून मी लांब राहतो जास्त. थोडं राजकीय एक असा प्रश्न तुम्हाला विचारतो मी बाळासाहेब, की आता तुम्ही पाहताय पहिल्यांदा म्हणजे तुमच्या 3 टर्म झालेल्या आहेत. जे राजकारण होतं पहिल्यांदा ते असं काही ठराविक राजकीय पक्षांपुरतं मर्यादित होतं. आता काय झालंय की शिवसेना पाहाल तर त्यामध्ये 2 गट, राष्ट्रवादी काँग्रेस पाहाल तर त्यामध्ये 2 गट, बाकीचंही राजकारण वेगवेगळ्या गोष्टींमुळे हे होतंय. तर ह्या अशा प्रकारे पक्ष वाढण्याचा किंवा पक्षांमध्येच हे होण्याचा ह्या निवडणुकीवरती काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? नाही नगरसेवक ही जे जी निवडणूक असते ही कार्यकर्त्यावर अवलंबून असते. जो समाजात काम करतो, ज्याचे तळागाळात लोकांचे संबंध आहे याच्यावर ही निवडणूक असते. त्यामुळं राजकीय कमी आणि वैयक्तिक संबंधाने तुम्ही काम कोणत्या प्रकारे करता त्याच्यावर ही निवडणूक असते. त्यामुळं राजकीय त्याच्यात समीकरणाचा काही फायदा होईल असं मला काही वाटत नाही. वैयक्तिक संबंधावर ही निवडणूक जास्त जास्त होती आणि त्याचे जे सामाजिक जास्त करतात त्यांना लोक मतदान करून निवडून आणण्याचा प्रयत्न करतात. याच्या म्हणजे तुमच्या मते व्यक्ती महत्वाची ठरते, जे काम त्याचं काम हे जास्त महत्वाचं. अगदी बरोबर आहे. माझा पुढचा प्रश्न असा तुम्हाला मी विचारतो, की तुम्ही या येत्या निवडणुकीत नगरसेवक झालात, तर एकंदरीत बदलती परिस्थिती पाहता तुमच्या प्रभागातले वेगवेगळे विषय, जसा रहदारी फार महत्वाचा विषय आहे. त्यानंतर मी म्हणतो तसं पाणी हा एक खूप महत्वाचा विषय आहे. या अशा विषयांसाठी तुमचं प्राधान्य कुठल्या गोष्टींना असेल, की पुढच्या 5 वर्षात त्या गोष्टी बदलण्यासाठी, चांगल्या करण्यासाठी तुम्ही स्वतःहून काय प्रयत्न कराल? वाहतुकीच्या प्रश्नासाठी तिथल्या त्या भागातल्या ज्या समस्या आहे त्या सोडवण्याचा त्यातून मार्ग काढण्याचा जास्त प्रयत्न करेन. मी 15 वर्ष होतं त्यावेळेला पाण्याचा जो आमच्या भागात कधीच असा प्रसंग आला नाही. ठीक आहे लोकसंख्या वाढती त्या गोष्टी काय त्यातनं पाणी पुरवठा कसा व्यवस्थित सुरळीत होईल त्याचं काम 100 म्हणजे आपण करू शकतो. कारण माझा अनुभव मला माहिती आहे आपण कुठल्या प्रकारे काम करू शकतो तर तो सोडवण्याचा मी जास्त प्रयत्न करेन. याच पद्धतीनं इतर जे प्रश्न आहेत, जसं महिलांचे आहेत, मुलांचे आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, याबाबत आतापर्यंत तुम्ही काय कार्य केले काय की आणि त्याची माहिती काय देऊ शकाल तुम्ही? पण महिलांचे जे कोर्सेस वगैरे असतात आता माझ्या भागात आत्ता एक कोर्स चालू आहे 35 महिलांचा मोफत. त्याच्या अगोदर एक कोर्स झालेला म्हणजे महिलांच्या ज्या समस्या म्हणजे अडचणी त्याची स्वतःहून सांगतात की आपल्याला या गोष्टी आम्हाला पाहिजेत आम्हाला करायच्यात त्या दृष्टीने आपण त्यांना मदत करत असतो आणि त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी जेवढे मदत करता येईल तेवढे आपण त्यांना सहकार्य करत असतो. पुढाकार घेऊन सहकार्य करत असतो. म्हणजे असं नाही की तुम्ही करा त्यांना सगळं ते नियोजन करून आपण ती योजना करू आणि तिथं पण महिलांनाच पुढाकार देऊन त्यांनी ते करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तर बाळासाहेब आपण ही जी एक सिरीज सुरू करतो मतांतर, यामध्ये उमेदवारांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. हा एक इंटरव्ह्यू झाला आणि सगळं संपलं असं नाही होणार. तर याच्यामध्ये आम्ही तुम्हाला पुन्हा बोलू, पुन्हा तुम्ही आमचे पाहुणे म्हणून नक्की या. आणि कारण जसं ती रणधुमाळी इलेक्शनची सुरू होईल तसं नवीन नवीन मुद्दे येत जातील, नवीन नवीन गोष्टी समोर येतील. आज तुम्ही इथे आलात आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि पुन्हा आम्ही तुम्हाला नक्कीच बोलू तेव्हा तुम्ही वेळ द्यावा एवढी विनंती. धन्यवाद. नमस्कार.